सुंदर आणि गोड नियोजन आहे. मला वाटतं महादेवाच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त हा सप्ताह आहे. काही काही ठिकाणी बी सप्ताह होतात महाराज, बरं का समाधान दादा, सप्ताह होतात. पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटूम. माझं बोलणं समजतंय ना? पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटूम आणि तिसऱ्या वर्षी सामसूम. परंतु तिसरं वर्ष सामसूम न होता तुमचा उत्साह. अहो 3च वर्ष नाही समाधान दादा, बरं का महाराज, तुमच्या सप्ताहाला 300 वर्ष अजिबात भीती नाही. पण कुठपर्यंत? जोपर्यंत आपला तरुण आपल्या हिंदू धर्माच्या कार्यक्रमाकरता मदत करेल, उत्साहाने कामाला लागेल, तोपर्यंत 300 वर्ष आपल्या सप्ताहाला भीती राहणार नाही. विठाला 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 विठाला. तसं बघायला गेलं मी अभंग त्याच्या करतात, जसं बघायला गेलं माझ्या डोक्यामध्ये थोडं वेगळं चिंतन होतं. पण ऐका, महादेवाचा वर्धापन सोहळा आहे. वर्धापन सोहळ्यानिमित्त तर एकच बोलेन बर का, महिला मंडळ, भगवान महादेव. कोणता महादेव? हा, तसं बघायला गेलं देव अनेक आहेत बरं. आमचा वार बदलला का देव बदलला. सोमवारी कोणता देव? भोळ्या शंकरा आवड तुला, भोळ्या शंकरा आवड तुला, आवड तुला बेलाच्या पानाची, पानाची गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. भोळ्या शंकरा आवड तुला, भोळ्या शंकरा आवड तुला, आवड तुला बेलाच्या पानाची, पानाची. नम पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव. बघायला गेलं तर काही लोकांचा देव वेगळा आहे, काही लोकांचा देव वेगळा आहे. समाज बदलला का देव बदलला? माझं बोलणं कळतंय? समाज बदलला का आमचा देव बदलतो. सोमवाराला आम्ही शंकराची उपासना करतो, मंगळवारी कोणाची उपासना करतो? आईचा जोगवा, अनादि निर्गुण प्रगटली भवा. गेला मंगळवार, आला बुधवार. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी. गेला बुधवार, आला कोणता वार? बोला ना, गुरुवार. गुरुवारी कोणत्या देवाची उपासना करतो? पटपट बोला महिला मंडळ. 3 शिरे 6 हात दत्तात्रय भगवान की. चौथा देव गुरुवार गेला, आला वार शुक्रवार. मैं तो आरती उतारू रे, जय जय संतोषी माता, जय जय मां, जय जय संतोषी माता जय. बोला दशा माता की देवी. गेला शुक्रवार, आला तुम आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. पवन सुत हनुमान की. याच्या पुढे कोणता वार आहे? वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी. ओम वाग्या समवाग्या प्रेम वाग्या सौभाग्य प्रेम नगरावारी. हे सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी.
झाले ना देव मल्हारी माझे जागे झाले ना जागे झाले ना जागे झाले ना देव मल्हारी माझे जागे झाले ना जागे झाले ना. बाबूलाल महाराज की जय. वा सुंदर वाजतोय बरं त्याच्याकरता टाळी वाजवा जोरा. मला वाटतंय त्याला गरली जाऊ का काय बुवाच. असा आमचा देव आहे. पण बघा भगवान शंकर असा देव आहे ना बरं का मावशी असा देव आहे ना. आता तर अवघड काम आहे. जल इकडे नाही माहिती कार भगवान महादेव तो देव आता नाही बरं अनादी आणि अजन्म तत्व आहे. ज्याचा वर्धापन सोहळा करतायत ना तुम्ही अत्यंत भोळा असणारा देव म्हणजे महादेव आहे. एक पसाभर पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु असा देव हा भगवान शंकर आहे. आता ज्यांच्यामुळे आम्हाला चांगला महादेव कळाला बरं का रे पुरा काय करायचं बेलाच पान घ्यायचं मधल्या पत्त्याला काय लावायचं मध आणि ते कुठ लावायचं मन डोकाले डोकाले कुठ लावायचं असं बसेल तर स्वामी समर्थ. वा लहान मुलं हे देवा घरचे काय असतात फुलं असतात पण फुलासारखेच राहा. भगवान महादेव हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है मेरा भोला घर में आया है. हरि ओम में ओम समाया है मेरा भोला घर में आया है. महादेव कहे सुनो पार्वती एक लोटा जल तुझ चढ़ाना ही. महादेव बोले सुन पार्वती एक लोटा जल मेरे भोला के हाथों में डमरू है. 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 डमरू में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है. डमरू में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है. नमः पार्वती पते हर हर महादेव. वा 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 असा भोळा भोळा असणारा देव म्हणजे भगवान शंकर आहे. आणि त्या शंकराची तुम्ही सगळेजण वर्धापन सोहळ्यानिमित्त आपण ही सप्ताह करतो हा ज्ञान यज्ञ करतो. खर तर ही आनंदाची गोष्ट आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांच्या गाथ्यातील हे अभंग 3 चरणाचा आहे. अभंगातून तुकोबराय सांगतात संतांचं जीवन कसं आहे बरं का मावशी. संतांचं जीवन कसं आहे तर महाराज म्हणतात चंदनासारखं आहे. संतांचं जीवन कसं आहे तर परिसरासारखं आहे. संतांचं जीवन कसं आहे तर दिव्यासारखं आहे. आणि संतांचं जीवन कसं आहे तर साखरेसारखं आहे. 4 उपमा संत जीवनाला तुकोबरायांनी दिल्या आहेत. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. कोण तुकोबराय जे संतांना उपमा देतात. ताड बसा. कोण तुकोबराय जे संतांना उपमा देतात ते तुकोबराय. त्यांचा विचार करा ते स्वतः संत आहेत. तुमच्या ध्यानात येत आहे संतच संतांना उपमा देतात.
तुकोबराय म्हणतात चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. संतांचे हातही चंदन आहे आणि संतांचे पाय सुद्धा चंदन आहे. कोण तुकोबराय जे उपमा देतात त्यांचा अधिकार सांगू. अनुरेनु या तुकडा, अनुरेनु या तुकडा, अनुरेनु या तुकडा, अनुरेनु या तुकडा. आकाश एवढा, तुका आकाश एवढा, तुका आकाश एवढा. अनुरेनु या तुकडा, अनुरेनु या तुकडा. हे अनुरेनु या तुकडा, अनुरेनु या तुकडा. तुका शायवडा. तुकोबराय आकाश हा एवढे आहेत. अजून सांगू बर का मावशी कोण तुकाराम आहे. तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तुको बा समर्थ, जाने केला पुरुषार्थ. ते तुकोबराय ते संत होते दादा. कोण होते. आम्हाला कीर्तनकार समजत नाही बाबा. तुमच्या ध्यानात येतंय ना? संत पार लांबची गोष्ट आहे. आम्हाला कीर्तनकार काही लोकांना कळत नाही. आता जवळजवळ 2 महिन्यापूर्वी समाधान भाऊ कीर्तनकार समजत नाही आम्हाला. ते सुरतला कीर्तन होतं. सुरतला कीर्तन म्हणजे जरा जीवावर येतं. सुरतला कीर्तन होतं 6 तास प्रवास आणि 2 तास कीर्तन. म्हणजे इकडून 6 आणि तिकडून 6 किती झाले 12 तास प्रवास आणि कीर्तन किती तास 2 तास कीर्तन. बोर होतं जरा. गाडी आत्ता घेतली, गाडी नव्हती. एसटीत जायला निघालो, बॅग भरली, बस स्टँडला आलो चाळीसगावच्या. सुरत गाडी लागली. आई अमृत महोत्सव नाही द्यान मागून तुम्हाला अर्ध तिकीट. या बाया जी गाडी आली ती भरली, जी गाडी आली ती भरली. आता मी जरा कीर्तनकार जरा मी माझ्या वजनात होतो. मी म्हटलं आपण बी खिडकी वाटून गेलो तर लोकांना बरोबर नाही वाटणार. काय कोण कुठून बायांना काय अडवता येत नाही. आता गेलो, पहिली गाडी गेली, दुसरी गेली, तिसरी गेली. मी म्हटलं उल्केश महाराज आता 4थी गाडी लागली आहे. ही गाडी जर गेली तर मला तेच 15,000 वर वदनी कवड घेता. ते 4थी गाडी सोडायची नाही. पण काय सांगू या बायांची एवढी गर्दी चढलो कसा. मी कथा तर म्हणत होतो कथा.
चढलो तर जागा एक बाई बसलेली होती, शेजार जागा होती, तर ती सरकत नव्हती. ती म्हटलं मावशी तिकडं सरक. ती मी म्हणतो आता मग कीर्तनकार मी थोडं बाजूला ठेवला. तिला मावशी सरक तिकडे. माझी बाई येणार आहे म्हणे तिकडून. आता म्हटलं बाई येणार ते जाऊ द्या. मी तिथं उभा राहिलो बाजूला शेजारी. 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं तो ड्रायव्हर बसून गेला. ती मांडी घालून घेतली. तिला म्हटलं ताई फुल तिकीट आहे का तुझं? ती म्हणे नाही 75 वय आहे म्हणे. म्हणून आलं फुकट आहे फुकट. तिला म्हणता मग सरक तिकडे म्हण फुल तिकीट आहे सरक तिकडे. ती म्हणे नाही सरकणार. म्हणतो कोणत्या गावनी आहे? म्हणे मी धुळ्या जिल्ह्यातली. म्हटलं धुळ्या जिल्ह्यातलं गाव? ती म्हणे आमकं आमकं गाव आहे. ते गावनं नाव काही मी सांगत. तुम नको तर नातं गोतर आहे ना, मी काय रिकामं काम करू. ते गावाचं नाव सांगितलं आणि ते म्हटलं ओ मावशी त्या गावाला तर माझं एक नाही 4 कीर्तन झालेत. तुमच्या गावाला मी कीर्तनाला असं आहे का? तुम्ही कीर्तनकार आहेत का? नाही नाही म्हणतं मी तमाशावाला आहे. तुम्ही धोतर बितर दिसून नाही राहिलं का माझं? 4 कीर्तन. हा. ती म्हणे हा काय नाव? तिला म्हटलं उल्केश महाराज. म्हणे हा म्हणजे तुम्ही लगीन व्हायन तर तुम्ही मस्त मेहंदी काढेल होती, तुम्ही कीर्तन लेवायला होतात, मग तुम्ही कीर्तन मला सांगी राहतात म्हणतो आत्ते उन्हे तू बरोबर लाईनवर. म्हणतात ताई आता तुला चांगली मी ओळखस आणि तुम्ही मला चांगली ओळख. मग वा आता पुढला वर्षाला दलवाडा पुढला वर्षाला इथून गाव बघून ना म्हणतं भलतं भारी इथून घर चहा प्यावला. ती म्हणे महाराज मन गावले या मन घर या पण कीर्तन मग मन बद्दल काही सांगा नका म्हणे. असं कीर्तन करायचं आहे तर संत आम्हाला कधी करणार आहे? विठाला 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 विठाला. संत करणार आहे. जीवनामध्ये 3 गोष्टी नाही कळत माणसाला. दुर्लभम त्रयमय वैतात देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुषाय संश्रयात. जीवनात 3 गोष्टी कळत नाही. हा जन्म मिळाला आजी आम्हाला कळत नाही कळत. हा जन्म मिळालाय तर जन्म मिळाल्यानंतर आम्ही कीर्तनाला गेलं पाहिजे. बघा एक वाक्य सांगतो ताड बसा. आवडलं तर बघा. जन्म मिळालाय मग मिळाल्यानंतर ऐका. दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण. देवाने हात दिलाय पाय दिलाय तोंड दिलाय. कशा करता दिलाय? तू रे तू देवाने तोंड दिलाय कशा करता दिलाय? बोलण्याकरता. तू मागचा देवाने तोंड दिलंय कशा करता दिलंय? तू विचार कर मी वाटलेस तोपर्यंत. तू मागचा बोलण्याकरता. तू त्याच्या मागचा बोलण्याकरता. तू त्याच्या मागचा जेवण करण्याकरता. वा वा वा. तू टाळकरी आहे का? आमला भाऊ बन नाही आहे. बरोबर आहे. मग त्याच्या मागचा पिवळा शर्ट बोलण्याकरता. तू त्याच्या मागचा पांढरा शर्ट. तू राज ठाकरे बोलण्याकरता. तूच रे बोलण्याकरता. तू पिवळा शर्ट. तू आता देखील तू 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 हा तू. देवाने तोंड दिलं कशा करता? बोलण्याकरता. परत तुम्ही जाऊ द्या. तू ग दीदी देवाने तोंड दिलं. तू ग तू तू कमल मुख. बघा पोरं तुमचे मस्त बसले आणि ते कीर्तनाला बघितले. तुम्ही केवढा मोठा कीर्तनकार आणला ना त्याला अजिबात महत्व नाही. बघा नीट बोला ऐका नीट. केवढा मोठा कीर्तनकार आणला त्याला काही किंमत नाही. त्याला किती हजार दिले काही किंमत नाही. किती लाखाच्या गाडीत आला काही किंमत नाही. पण तो त्याच्या कीर्तनामध्ये किती पोरांना ते कीर्तन कळालं हे खूप महत्वाचं आहे. ते खूप महत्वाचं आहे. त्याच्या करता हे कीर्तन आहे. म्हणून पोरं बोलले पाहिजे हाच माझा उद्देश आहे. जेणेकरून
तुमच्या रोकडोबा नगरच्या मुलाच्या एखाद्या माझं कीर्तन ऐकून डोक्यात विचाराला माझ्या धोतरवर जाऊ नका बरं. आय एम अ इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. हा, एखाद्याच्या डोक्यात वाटलं की मी सुद्धा महाराजांसारखा कीर्तनकार झालं पाहिजे, तर हे तुमचं रोकडोबा नगर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्याशिवाय राहत. म्हणून तुमच्या पोरांना मी बोलतं करतोय. बरं, तू इकडे आलो तो का? मी देवा तोंड कशा करता दिलंय? बोलण्याकरता. तू कशा करता दिलंय? बरं, त्यांनी तरी बाबा बरं सांगितलं. एक ठिकाणी विचारलं, देवाने तोंड दिलंय समाधान दादा. तो एक म्हणे, महाराज मी सांगू का? म्हणता सांग. म्हणे देवने तोंड का बरं दिले? मग ते गाया देवा करता. विठाला विठाला काही लोकांच्या फक्त तोंडाचा वापर महाराज तेवढाच आहे. बरं, आता फोन आल्याबरोबर आम्ही असा फोन उचलतो आणि आम्हाला सवय आहे, हॅलो रामकृष्ण हरी, असा एक फोन आला, बोलल्याबरोबर शिवी देतात काही लोक. बरं का, साऊंडवाले दादा. फोन आला, उचलला, तो म्हटलं हॅलो, म्हटलं रामकृष्ण हरी. तो म्हणे रान नाव का महाराजले लागले. काही लोकांना शिव्या दिल्याशिवाय बोलता येत नाही. पण हा बघा जन्म अत्यंत, माझं एक तुम्हाला मी जे सांगत होतो, हा जन्म अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न घोल रे, अभी मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. ओम साई नमो नमः, जय साई नमो नमः. जन्म अनमोल आहे. बघा, एक दिवसात किती तास आहेत? एका दिवसात किती तास आहे? एका दिवसात किती तास आहे? 24 तास आहे. माझं बोलणं कळालं तर बघा, आवडलं तर बघा. दिवसात 24 तास आहे. बघा 23 तास. माझं बोलणं कळत आहे? 23 तास. 59 मिनिटं तुम्ही संसार करा. किती तास? 23 तास. 59 मिनिटं तुम्ही संसार करा. पण एका दिवसात जो 1 मिनिट तो उरतो ना, तो 1 मिनिट तन मन धनाने त्या भगवान परमात्म्याची आराधना करा. तो भगवान परमात्मा तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही राहणार. याचा फार मोठा अनुभव आमचा आहे. विठाला 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 विठला 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 विठला. मनुष्य जन्म मिळाला दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट, या जन्मामध्ये माणुसकी असणं दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट, संतांची भेट होणं अवघड आहे. किती अवघड आहे? बहु अवघड आहे संत भेटी. अजून सांगू, चंद्रामृत सुखे सेवेन, चंद्रामृत सुखे सेवेन, वाजता जाता रवी दरवेन, जाता रवी दरवेन, या हेडा सागर तरवेन, सरवेन, परित्या साधूची भेट न होई का, ऐसे कैसे आन भेटतीन साधू, ऐसे कैसे आन भेटतीन साधू, ऐसे कसे आन भेटती न साधू, ऐसे कसे आन भेटती न साधू. चंद्र अमृत सुखे सेवेन, साधता रवी दरवेन, हेडा सागर तरवेन, परित्या साधूची भेट न होय का. कळालं तुम्हाला? शेवटचंच वाक्य ऐका, ऐसे कैसे यान भेटतीन साधू. असं कसं काय करू आम्ही? आम्हाला कोण भेटतील? साधू भेटतील. पण ज्ञानोबा म्हणतात, मी माझी आपुले आठवची आठवण, विसरले जयाचे अंतकरण. संत भेटत नाही. महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी. संत भेटणं कडत ना, अत्यंत दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, अवलौकिक आहे. संत भेटत नाही. तरी न भेटणाऱ्या संतांना तुकोबरायांनी उपमा दिली.